नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आमचे मित्र आहे आमिर शेख म्हणून. तर यांना काल एक कॉल आला होता. तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात असे काही फ्रॉड कॉल चालू आहे. कुणाचे मोबाईल हॅक होणं, कुणाचे अकाउंटचे पैसे गायब होणं, किंवा कुणाला एक फेक कॉल येऊन तुमच्या अकाउंटला पैसे आलेले अशा पद्धतीनं कोणी सांगत आहे. तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा आहे का व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे, कशा पद्धतीनं कॉल येतो, कशा पद्धतीनं ते लोक सांगतात आपल्याला का आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले किंवा आणि सर्वात प्रथम ते आपल्याला काय करतात का टेक्स्ट मेसेज करतात फ्रॉड कंपनीमधून, आणि आपल्याला वाटतं तो खरंच मेसेज आहे, आपल्या अकाउंटला पैसे आलेले. तर तो कशा पद्धतीनं आपल्याला सांगतात ते आम्ही तुम्हाला एक लाईव्हमध्ये दाखवणार आहे बॅक कॅमेराने. 1 मिनिट. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे बघा, या अशा पद्धतीचा नंबर असतो तो, म्हणजे बाहेर राज्याचा नंबर आहे तो, आपल्याकडे नंबर नाही तो. तर ते असा पर्सनल मेसेज आहे. पण आता कसं असतं, काय अडाणी व्यक्ती काय करतात का हे खाली बघतात आणि कोणाला दाखवतात. आपण काय करतो, जसं आपल्याला बँकेचा मेसेज येतो त्याच पद्धतीने हा मेसेज आला आहे, आपण एडिट केलेला मेसेज असेल 100%. तर असा मेसेज आपल्याला त्यांनी पाठवला अगोदर, आणि नंतर त्यांनी कॉल केला. तर ती रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे, कॉलमध्ये काय काय बोलले काय नाही ते आम्ही तुम्हाला लगेच दाखवू. पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि मेसेज केल्यानंतर मग त्यांनी फोनपेला अशी एक रिक्वेस्ट पाठवली. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा, फोनपेला पण वेगळाच नंबर आहे. फोनपेला त्यांनी असं पाठवलं 20,000 रिसिव्हर इन्स्टंटली. तर असं काही येत नसतं ते. बघा कसे फसवेगिरी करतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवलं व्हॉट्सअपला. 1 मिनिट. हां, हे बघा, नाव तर आपलंच आहे, पण नाव बघा कसं एडिट करून पाठवलं आहे. आणि हे अकाउंट नंबर पण आमचा नाही आहे. अशा पद्धतीने ते फसवेगिरी करतात. तर अशा काही फ्रॉड कॉलपासून तुम्ही सावध व्हा. आणि नंतर ते बोलायला लागले की आमचे पैसे रिटर्न करा, आम्ही पैसे पाठवलेले फोनपेला. तर त्यांनी आम्हाला 2-3 वेळेस कॉल केला. आम्ही थोडीशी एक रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवत आहे. 1 मिनिट. नहीं आए पैसे? नहीं, अकाउंट नंबर मेरा नहीं चाहिए। दादा तुमने डोकरी का गोड़ी झुका का मारूं बन का खेतन में। क्या क्या नहीं अमर भाई 20,000 छोड़ा है तुम्हारे पे, देखो आ गया होगा। पे फोन पे के ऊपर डाला है, फोन पे के ऊपर स्क्रीनशॉट भी भेजा है व्हाट्सएप पे आपको। ठीक है, मैं गाड़ी चला रहा था, मैं चालू में तो कटरे पे देखता वो बंदा लाइन पे जिसने भेजा, एक बार ऊपर से मैसेज पड़ा होगा, कंफर्म हो जाएगा। ऊपर से मैसेज आया ऐसे, पण फोन पे चेक करता ना। हाँ देख लो हाँ, आपण जो व्यक्ति सहित कथा हेउछंती से आपणक कॉल टिको होल्ड रे रखिछंती। दया करी लाइन रे रुहंतु। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहिए। The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण जो व्यक्ति सहित कथा हेउछंती से आपणक कॉल टिको होल्ड रे रखिछंती। दया करी लाइन रे रुहंतु। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर हेलो हेलो अमर भाई, ओ कहाँ पे हो? कौन है? पहचान नहीं पा रहे हो क्या अमर भाई? कौन? पहचान आवाज से कोई जानने वाला ही लगेगा, अनजान थोड़ी कोई बात करता है अमर भाई। नहीं यार, नहीं पहचाना। अरे आवाज जरा पहचाना नहीं लग रहा है क्या भाव? अभी क्या है मालूम, 50-60 दिन की। अरे मुकेश बोल रहा ना, नंबर चेंज हो गया, नए नंबर से लगाया है। मुकेश कौन? अरे मुकेश शर्मा बोल रहा है, शर्मा जी। कहाँ से? अरे मुकेश भाई अपना राजू भाई मिस्त्री बोल रहा है ना, मिस्त्री पीओपी फर्नीचर वाला। हाँ, पीओपी वाला मिस्त्री बोल रहा है। कौन? मैं? अरे मैं मिस्त्री बोल रहा है, पीओपी वाला। हाँ हाँ, बोले। पहचान लिया ना? पैसा नहीं यार मैंने। अरे क्या बात कर रहे रे, नंबर सेव नहीं था क्या वाला? नहीं नहीं। अमर शेख से बात हो रहा है ना? हाँ अरे अपना फर्नीचर वो टाइल्स वाला बोल रहा है। हाँ, पैटर्न से। हाँ बराबर। हाँ हाँ हाँ, कैसे हो? ओके। क्या? अरे अमर भाई छोटा सा काम पड़ गया था। क्या? क्योंकि मेरे मिलने वाले बंदे से कुछ पैसा लेना था फोन पे से ना। हाँ वो जैसे उधर से मेरे फोन पे के ऊपर भेज रहा है, मेरे फोन पे के ऊपर जम नहीं रहा है बराबर। हाँ, तो मैंने सोचा अमर भाई अभी आपके पे डला देता हूँ, कल सुबह में कल शाम को वापस करा लूंगा, जैसे ही मेरा चालू हो जाएगा। चलता है ना?
चलेगा नहीं ना? समझे क्या? चले चले। अपने इसी नंबर पे चलता है ना फोन पे जिस पे बात हो रहा है, लास्ट में 3513। हाँ चलेगा चलेगा, मैं आपको डला के कॉल लगाता है। कौन डालने वाला है पैसे? अरे मौसी का लड़का, परिवार का ही बंदा है वो, टेंशन मत लो। ठीक ठीक है ना? तर ठीक मित्रांनो, है, ठीक है मुद्दा हाच बरोबर. होता की आपणही या कॉलला बळी पडू नये. आणि जर असे काही फेक कॉल आले किंवा तुमचं कोणी म्हणाले आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे टाकले, तर कोणी कोणाच्या अकाउंटला 1 रुपयाही टाकीत नाही, हे लक्षात ठेवा. कोणी कोणाच्या अकाउंटला 1 रुपया टाकीत नाही. असे कॉलला उचलूच नका शक्यतो. जर आपल्याला काही नाही समजलं तर तुम्ही चांगल्या हुशार व्यक्तीला दाखवून घ्या. तर अशीच फसवणूक भरपूर ठिकाणी झालेली आहे आणि अजून होत आहे. भरपूर काही फ्रॉड लोक बसलेले आहेत. आपल्याला आपल्या मोबाईलवर आपण स्वतः नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना, कारण की असं कोणासोबत घडू नये. तर सर्वांना ही लिंक शेअर करा. धन्यवाद.